Welcome students, I am your teacher Madhuri Bagmari. So in today's lecture, we were starting to the next chapter of your zoology section, that is 5th chapter, cell structure and organization. Today we are start new chapter, cell structure and its organization. So from today we are going to learn about everything regarding the cell, its structure and its organization. Means how cell made, from where it is come, what are the various things related with the cell, and how it actually organized. Means which type of components are present inside a cell. So these all things we were going to learn in this chapter, cell structure and organization, from today. So see students, what is meant by cell, or what is actually cell? Cell is nothing but, when we generally define cell is called, definition of cell is nothing but structural and functional unit of life. Structural and functional unit of life. Remember this word, life. सेल कोणामध्ये प्रेझेंट असते किंवा कोणाचं ते स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असतं, तर जे काही लिव्हिंग थिंग्स असतात त्यांचं जे काही स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट असतं, म्हणजे त्यांचं पूर्णपणे जे काही स्ट्रक्चर म्हणून जो काही त्यांचा शेप असणार आहे, ज्या काही आकाराचे ॲनिमल्स असतात, हे सगळ्यांचे बिल्डिंग ब्लॉक काय असतात, त्यांच्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेल असतात. आणि जे काही ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सगळे फंक्शन्स रन होत असतात, त्या सगळ्याला रिस्पॉन्सिबल कोण असतात, तर त्यांच्या बॉडीमध्ये असणाऱ्या ह्या सेल असतात. दॅट्स वाय वी डिफाइन सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाइफ. नाउ नेक्स्ट पॉइंट, दिस सेल स्टडी अंडर one separate branch, and that branch is called as the cytology. सगळ्या प्रकारच्या सेलचा स्टडी, सगळ्या अंगाने किंवा सगळ्या एस्पेक्ट्सनी आपण ज्यावेळेस सेलचा स्टडी करतो, त्याच्यासाठी एक वेगळी ब्रांच निर्माण होते आणि त्या ब्रांचचे नाव आहे सायटॉलॉजी. सायटो मीन्स रिलेटेड विथ और its meaning is cell, and logy or logos means study. So it is a discipline of life science in that cell get studied by its various aspect. म्हणजे सेलचा प्रत्येक अँगलनी ज्या ब्रांचमध्ये स्टडी केला जातो त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, सायटॉलॉजी. मग आता त्यांचे कोणते कोणते वेगवेगळे ॲस्पेक्ट त्या ठिकाणी स्टडी केले जातात, म्हणजे इट इज अ बायोलॉजिकल सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इट्स structure, function, molecular organization, growth, reproduction and genetics of the cell. Understand? Under cytology, what features get studied of that cell? Its structure, then molecular organization, then its growth, then reproduction of cell, how cell reproduce from single cell or how cell get multiplied, reproduction, its function and genetic information, genetically studies. या सगळ्या म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यामध्ये मॉलिक्युलर काही फीचर्स आहेत का, कसं ते ऑर्गनाइज झालेलं आहे मॉलिक्युलर लेवलला, त्यानंतर सेलची ग्रोथ कशी होते, एक सेल, दोन सेल, तीन सेल, एका सेलपासून अनेक सेल कशा होतात ते रिप्रोडक्शनमध्ये येणार त्या सेलच्या. त्याचबरोबर
त्या सेलचं ॲक्च्युली पर्टिक्युलर फंक्शन काय आहे, त्याचबरोबर त्याचं जेनेटिक मेकअप किंवा जेनेटिक लेवलला काय ते सेल असणार आहे, या सगळ्या गोष्टीचा किंवा एकत्रितपणे सेलचा जर स्टडी केला जातो त्या ब्रांचला काय म्हटलं जातं, सायटॉलॉजी असं बोललं जातं. ठीक आहे. सायटॉलॉजी इट इज अ discipline of life science or biological science which deals with the all aspects including its structure, function, organization, molecular organization, then its growth, reproduction. So cytology is a branch of science which deals with the study of cell. एवढे लक्षात तुम्ही ठेवायचे. नेक्स्ट लक्षात घ्यायचे, first of all this cell is introduced by scientist रॉबर्ट हुके. तुम्ही 10th ला पण किंवा 9th ला असाल त्यावेळेस पण हे नाव ऐकलेलं असेल, रॉबर्ट हुके यांनी काय केलेलं आहे, सेल ही इंट्रोड्यूस केलेली आहे किंवा सेल ही टर्म सुरुवातीला कोणी इंट्रोड्यूस केलेले, या सायंटिस्टने, त्यांचं नाव आहे रॉबर्ट हुके. ही तुम्हाला काय आहे माहितीच असणारी गोष्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 1665 मध्ये रॉबर्ट हुके या सायंटिस्टने काय केलेलं आहे, सेल इन्व्हेंट केलेली आहे किंवा सेलचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आजता काय खूप चेंजेस झालेले आहेत, वेगवेगळ्या सायंटिस्टने त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळे इन्व्हेन्शन केलेले आहेत, त्या आपण वन बाय वन बघणारच आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे, ही जी सेल असते त्यांचं जे काही डिपेंडन्स असतं ते कसं असतं, इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स असतं. इट्स हॅविंग अ independent existence. Each cell show independent existence except viruses. Except viruses. Even though it is a structural and functional unit of life, except virus. In case of virus, it is not a structural and functional unit of its body and it show independent existence. Next, cell introduced by Robert Hucke and as तुम्हाला आता कळलंच असेल की सायटॉलॉजी कशाला बोलतात, इट इज अ स्टडी ऑफ सेल. तर एवढ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर पुढचा नेक्स्ट जो पॉईंट काय आहे, ही जी सेल असते तर काही सेल असतात, क्वचित काही एक्सेप्शन सोडले तर बाकी सगळ्या सेलच्या काय असतात आपल्या डोळ्यांना डायरेक्टली दिसत नाही किंवा त्यांची साईज ही काय असते खूप छोटी असते. साईज ऑफ सेल व्हॅरी फ्रॉम size of cell vary from 0.3 micrometer to 3 to 5 micrometer in length or size काय असेल त्याची 0.3 to 3.5 मायक्रोमीटर. आणि एक्सेप्शन प्रत्येक गोष्टीला असतात. तर लार्जेस्ट जी सेल असणार आहे सिंगल सेल आपण म्हणू ती 15 सेंटीमीटरची असते लार्जेस्ट सेल. इन केस ऑफ ऑस्ट्रिच ती किती असते 15 सेंटीमीटर. ऑस्ट्रिचचं जे एग असतं त्यालाच आपण काय म्हणतो सेल असते ती त्याची आणि ती लार्जेस्ट असते. सो दिस इज एक्सेप्शन केस बट अदर सेल्स आर व्हेरी स्मॉल इन देअर साईज. सो लक्षात घ्यायचे सेलची जी साईज असते ती खूप काय असते छोटी असते, मायक्रोस्कोपिक असते. 0.3 to 5 मायक्रोमीटरच्या रेंजमध्ये काय असते ती साईज आपल्याला पाहायला मिळते. तर आता मग लक्षात घ्यायचं आहे हे जे सेल आहेत या सगळे जे ॲस्पेक्टचं आपण मगाशी सायटॉलॉजी म्हणजे बघितलं की हे सगळे स्टडी केले जातात. मग तुमच्या लक्षात येईल की बाबा एवढी छोटी सेल आहे मग त्याची ग्रोथ कसं काय ऑब्झर्व करत असतील किंवा मग त्याचं फंक्शन स्ट्रक्चर ह्या गोष्टी कसं काय. तर त्याच्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट असतं की हा सेल आपण एका इन्स्ट्रुमेंटच्या अंडर ऑब्झर्व करू शकतो. त्याला काय बोललं जातं मायक्रोस्कोप. आणि वेगवेगळ्या रिझॉल्युशन किंवा वेगवेगळ्या रिझॉल्विंग पॉवर असणारे मायक्रोस्कोप काय केले जातात हे सेलचं स्टडी करण्यासाठी वापरले जातात. त्यामध्ये फर्स्ट आहे सिंपल मायक्रोस्कोप. सिंपल मायक्रोस्कोप. सेकंड कंपाउंड मायक्रोस्कोप and electron microscope.
simple microscope, we can magnify cell or magnify cell larger than its shape by 50 to 100 times. Magnify cell by 50 to 100 times. By using compound microscope, we can magnify that cell by its original size from its original size to 1000 times greater. And in case of electron microscope, we can study the interior structure of that cell. Means सेलला बरोबर जर ऑब्झर्व करायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन मायक्रोस्कोपच्या मदतीने पाहायला भेटणार आहे. सपोज काय आहे, ही एक सेल आहे, तर या सेलला आपण वरून बघू शकतो की त्याचा शेप वगैरे कसा आहे किंवा काय, त्याच्यानंतर त्याचा कलर कसा दिसतोय. तर ह्या गोष्टी आपण फक्त वरून बघू शकतो बाय युजिंग दॅट सिम्पल अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे काय, सेल खूप छोटी आहे, एकदम सुईच्या टोका एवढी, लक्षात घ्या तेवढी सेल आहे, ती काय आपल्याला वरून दिसणार नाही. मग त्याला जर 50 पटीने मोठं केलं, सुईचं टोक जर 50 पटीने मोठं केलं तर निश्चितच आपल्या डोळ्यांना दिसणार आहे. किंवा मग 100 पटीनं किंवा 1000 पटीने मोठं केलं तर काय होणार आहे, आपल्याला ती सेल व्यवस्थित ऑब्झर्व करता येणार आहे, त्याचा शेप सुद्धा लक्षात येणार आहे. बट जर आपल्याला त्या सेलच्या आतमध्ये नेमकं काय चाललंय हे पाहायचं असेल तर त्याच्यासाठी एक स्पेशल मायक्रोस्कोप यूज केला जातो आणि त्या मायक्रोस्कोपचं काय नाव आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असं नाव आहे. आणि हा मायक्रोस्कोप खूप कॉस्टली असतो आणि तो मला वाटतं फक्त युनिव्हर्सिटीमध्ये आहे, आपल्या पुणे विद्यापीठामध्ये. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे बीम असतात त्याच्या सहाय्याने काय केलं जातं, मॅग्निफिकेशन हे केलं जातं किंवा ऑब्झर्वेशन चाललेलं जातं. हे जे दोन आहेत लाईट मायक्रोस्कोप आहेत, कंपाऊंड असेल किंवा सिम्पल. याच्यामध्ये जे काही नॅचरल लाईट असतो आजूबाजूला तो गॅदर करून एका बीमच्या स्वरूपामध्ये सेलवरती ज्यावेळेस आपण फील्डवरती टाकतो आणि त्यावरती सेल ठेवून पाहतो तर आपल्याला ह्या सेल आरामात दिसत असतात. बट इन केस ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी नीड अ इलेक्ट्रॉन बीम अँड विच मॅग्निफाइज ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स ओरिजिनल साइज टू 5 लाख टाइम्स ग्रेटर. मॅग्निफिकेशन पॉवर लक्षात द्यायची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची 5 लाख टाइम्स ग्रेटर. तर हा खूपच वेल डेव्हलप मायक्रोस्कोप म्हणता येईल आणि याच्या मदतीने आपण सेलच्या आतमध्ये काय चाललेलं आहे हे सुद्धा ऑब्झर्व करू शकतो. तर फक्त आता एवढं लक्षात घ्या की सेलचं ऑब्झर्वेशन आपण असं डिरेक्टली नाही करू शकत. जर सेल ऑब्झर्व करायची असेल तर काय करावं लागणार आहे तुम्हाला, ह्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने ती सेल ऑब्झर्व करावं लागणार आहे. एक तर सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली कॉलेजमध्ये याल त्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला हे मायक्रोस्कोप हँडल करायला भेटणार आहेत, पाहायला भेटणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी पाहिले असतील, वेल अँड गुड. तर आपल्याकडे सिम्पल आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप तर मधूनच काय करतो आपण स्टडी करत असतो जे काही प्रॅक्टिकलचं वर्क असेल. ठीक आहे, तर दिस इज अबाउट मायक्रोस्कोप विच इज युजफुल फॉर स्टडी ऑफ शेप अँड स्ट्रक्चर ऑफ द सेल. Compound microscope, simple microscope and electron microscope. Next point, shape of the cell. Shape. Actually cell does not bear or possess a particular shape. All cells having a different shape according to their function, according to their position. प्रत्येक सेल अशी वेगवेगळी असते, त्याचं काही पर्टिक्युलर काय म्हणू आपण शेप हा नसतो. तर कोणत्या कोणत्या शेपचे सेल असतात, दे कॅन बी पॉलिगॉनल, दे कॅन बी स्फेरिकल, दे कॅन बी सर्क्युलर, दे कॅन बी ट्रायंगुलर, दे कॅन बी कोनिकल, दे कॅन बी फ्लॅट. मीन सेल शो व्हेरियस टाइप्स ऑफ शेप्स. म्हणजे काही असतील स्फेरिकल असणार आहे, काही ट्रायंगुलर असतील, काही कोनिकल असतील, तर काही सेल कशा असतील पॉलिगॉन लाईक असणार आहे. काही सेल अशा असतात की ते एकदम फ्लॅट असतात. काही सेल कॉलम लाईक असणार आहे, जे काही आपण पिलर लाईक किंवा कॉलम लाईक म्हणतो असे सेल असतात. तर असे वेगवेगळे शेप काय असतात बाळांनो, वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला सेल ह्या पाहायला भेटत असतात. तेवढं लक्षात घ्यायचं, सेलचा शेप काय असतो वेगवेगळा असतो. सेलला एक स्पेसिफिक असा कोणताही शेप नसतो. ठीक आहे,
नेक्स्ट अबाउट सेल थेअरी. आता ही सेलची जे काही आपण बोलतो की सेल आर अ बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ अँड ऑल थिंग्स. तर या गोष्टी आपल्याला कशामुळे कळल्या किंवा कोणी त्या प्रपोज केल्या, तर त्यावरती जे काही सायंटिस्ट आहेत श्वान आणि शिल्डेन नावाचे सायंटिस्ट यांनी काय केलेले आहे रे, सेल थेअरी दिलेली आहे. सेल थेअरी दिलेली आहे. कुणी, तर श्वान अँड शिल्डेन. श्वान अँड शिल्डेन नावाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी ही सेल थेअरी प्रपोज केलेली आहे. अँड द पोस्टुलेट ऑफ दॅट सेल थेअरी आर very important. Keep in mind always whenever you people are going to study about cytology, you people must have to know this cell theory or the postulate of that cell theory. These are some basic point. Okay, कुठेही तुम्ही हायर स्टडीला जरी गेलात तरी तुम्हाला बेसिक गोष्टी रिगार्डिंग सेल ह्या माहिती पाहिजे. The first postulate of the theory is all living organisms are made up of cells. First point, all living organisms are made up from cell. ठीक है, सेल और सेल्स. All living organisms are made up from cell. Cell is the basic structural and functional unit of life. Cell is the basic structural and functional unit of life. Next, काय है? Cell is the basic structural and functional unit of life. Next काय है? Cell contain genetic information which pass from cell to cell during cell division. महत्वाचा पॉइंट आहे हा सुद्धा. It contains genetic information which pass from cell to cell during cell division. ठीक है. नेक्स्ट पॉइंट, all cells arise from the pre-existing cells. All cells, fourth point or fourth postulate of the cell theory or modern cell theory, all cells arise from pre-existing cells. Next, fifth point, all cells arise from the pre-existing cell and cells are self-duplicating, self-contained units and some cells are a totipotent. Cells are self-duplicating, cells are self-duplicating, self-contained and totipotent. Some cells are totipotent. So 6 students. So these are some postulates of cell theory which is given by Schwann and Schilden. तर लक्षात घ्यायचंय, in 1839 Schwann and Schilden proposed cell theory in 1839. So these are first postulate. सगळ्या ज्या काही सेल्स आहेत त्या जे काही ऑर्गॅनिझम आहेत ज्याला आपण लिव्हिंग थिंग म्हणतो त्याच्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये सेल ही काय असते, प्रेझेंट असते. मग हा एक क्रायटेरिया आपण बघा स्टडी केलेला आहे लास्ट टॉपिकमध्ये. सेल्युलर ऑर्गनायझेशनच्या बेसिसवरती पण आपण काय करत असतो, ऑर्गॅनिझम ग्रुप करत असतो. सो प्रत्येक लिव्हिंग थिंग्स हे कशापासून बनलेले असतात, दे आर मेड फ्रॉम द सेल्स. हा पण काय लिव्हिंग असण्याचा क्रायटेरिया आहे. नेक्स्ट काय आहे,
सेल इज द बेसिक स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. स्ट्रक्चर जे काही असतं ऑर्गॅनिझमचं ते सेल पासून बनलेलं असतं. जे काही फंक्शन सगळे होत असतात बॉडीमध्ये ते सुद्धा सेलमुळे रन होत असतात. नेक्स्ट आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. न्यूक्लियसमध्ये जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन असणार आहे ती सगळी इन्फॉर्मेशन एका सेलकडून दुसऱ्या सेलला पास केली जाते ड्युरिंग द सेल डिव्हिजन. And all cell arise from a pre-existing cell. As you all know, एक सेल असते त्याच्यापासूनच बाकीच्या सेल काय होत असतात तयार होत असतात. ही काय आहे कंटिन्यू प्रोसेस आहे. ठीक आहे. त्या टॉपिकमध्ये आपण याचा मीनिंग तुम्हाला अजून ज्यावेळेस डिटेल तुम्ही स्टडी कराल 12th स्टँडर्ड पर्यंत तर समजूनच जाईल. ऑल सेल्स अराइज फ्रॉम अ प्री एक्झिस्टिंग सेल. नेक्स्ट सेल डुप्लिकेटिंग सेल्फ कंटेंट अँड टोटिपोटेंट. म्हणजे सेल्फ डुप्लिकेटिंग म्हणजे ते स्वतःच काय करतात डुप्लिकेट होतात. सेल्फ कंटेंट म्हणजे सेलकडे स्वतःचं सगळं मटेरियल प्रेझेंट असतं इनसाइड सेल. ज्यावेळेस तुम्ही त्याचं ऑर्गनायझेशन स्टडी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला याचा मीनिंग कळणार आहे की व्हाय वी कॉल्ड इट ॲज अ सेल्फ कंटेंट. व्हाय वी कॉल्ड सेल ॲज अ सेल्फ कंटेंट बिकॉज इन द ऑर्गनायझेशन वी विल डिस्कस इट ऑन लेटर ऑन. ठीक आहे. आणि टोटिपोटेंट ही जी क्षमता असते याच्यामुळे आपण काय म्हणतो सेल फारच इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. सेल शो इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स. सो या सगळ्या गोष्टी मॉडर्न सेल थेरीच्या खूप महत्त्वाच्या आहेत. ऑब्जेक्टिव्हमध्ये वगैरे विचारू शकतात. कीप इन माइंड. नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय टोटिपोटेंट. सी स्टुडंट टोटिपोटेंटचा मीनिंग काय आहे. टोटी मीन्स काय असणार आहे टोटेस म्हणजे किंवा टोटल म्हणतो बघा आपण. टोटल व्हॉट त्या शब्द जो आहे त्याचा मीनिंग लक्षात घ्यायचं आहे. टोटी पोटल. टोटल मीन्स एंटायर अँड पोटंट मीन्स पोटॅन्शियल मीन्स पोटॅन्शियल. ठीक आहे. टोटिपोटेंट मीन्स entire power or their potential. हा खूप सोपा शब्द आहे. टोटल लक्षात ठेवायचं. आपण जेव्हा टोटल बोलतो तर त्याचा मीनिंग काय असतो एकत्र सगळं म्हणजे त्यांची एंटायर पॉवर त्याला आपण टोटिपोटेंसी असं म्हणतो. इट इज द कॅपॅसिटी ऑफ पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल. इट इज द कॅपॅसिटी capacity of living nucleated. It is the capacity of living nucleated cell to differentiate it into any other type of cell. It is the capacity of living nucleated cell to differentiate it into total or entire any other cell. आणि या प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण टोटिपोटेंसी ऑफ सेल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सेल्स आर अराइज फ्रॉम अ प्री एक्झिस्टिंग सेल्स अँड हिअर वी आर कॉल्ड इट एज अ कॅपॅसिटी ऑफ न्यूक्लिएटेड लिव्हिंग सेल टू फॉर्म अ any other type of cell and this property of cell is called as a totipotency. विसरायचं नाही खूप महत्त्वाचं आहे. underline this definition. And why cell show this type of totipotency? Why this cell show that type of power? Because a cell is totipotent because entire genetic information of the organism in its nucleus. म्हणजे त्याच्या न्यूक्लियस मध्ये पूर्ण काय असणार आहे त्या ऑर्गॅनिझमची जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे जेनेटिक मेकअप हा पूर्णपणे न्यूक्लियसमध्ये असतो. म्हणून आपण काय म्हणतो न्यूक्लिएटेड सेल. बघा लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल शो टोटिपोटेंसी. आपण त्या न्यूक्लिएटेड शब्दाला आपण काय करायचं तुम्ही अंडरलाईन करायचे बिकॉज इनसाइड न्यूक्लियस जेनेटिक इन्फॉर्मेशन कंटेन. नेक्स्ट अँड म्हणजे जे काही एम्ब्रियोनिक ॲनिमल सेल असतात आर टोटिपोटेंट अँड टर्म ॲज अ स्टेम सेल. ठीक आहे. स्टेम सेल हॅव अ ग्रेट पोटॅन्शियल फॉर मेडिकल ॲप्लिकेशन सच एज क्युरिंग मेनी डिसीजेस. आता हा तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट आहे तेवढं लक्षात ठेवा. जेनेटिक इन्फॉर्मेशन असते आणि
न्यूक्लिएटेड लिव्हिंग सेलमध्ये काय असते, टोटेपोटेन्सी असते. ह्या गोष्टी काय करायच्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार. टिल देन टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.